बारक माई जय जय भो बारक माई बारक माई जय जय विठो बारक माई ची सुद्धा सांगितली नामाची खोली सुद्धा तुकोबारायणी नाम एवढं पवित्र आहे, नाम एवढं चांगलं आहे, नाम सर्व बाबतीत श्रेष्ठ आहे. उगाच सोप्या नावाच्या नावाला भगवंताच्या नावाला सोडून का तुम्ही याला देतो मला कळतच नाही. काय जप करावा, काय जप करावं, त्या गोष्टी काय साध्या आहेत का? जप काय साधे का? साधं नाही. नाथाकडे एका ठिकाणी सांगायला लागले, नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानाधिकर्म नामे पावन धर्म धर्म नामे पावन वेदार्थे. वेद अनंत बोलिला अर्थ इथुकाचे साधिला विठो शरण जावे तुम्हाला त्या काळातलं पटत नसलं तर नावाची उंची किती श्रेष्ठ आहे कलियुगातले आमचे श्रीमंत श्री माधवदास महाराज एका ठिकाणी सांगतात, देवाहूनी मोठे नाम देवापेक्षा सुद्धा मोठ जास्त तुमचा वेळ घालत नाही. मी कुणाचा तळतळ घेत माझ्या वडिला ठाई आजी ठाई आज्या ठाई बाबा कोणत्या कोणत्या ठाई येते एवढ्या ठाई मोठ्या तळतळ घेत उलीस सांगतो कीर्तन. जसं कीर्तन म्हणणार आहे तसं पावसात जोर दिसला नाही. त्यांना म्हणणार तुझ्या पुढे मी जातो, तर मी म्हणाला तुझ्या पुढे मी जातो. दोघांमध्ये तुमची थंडी होऊ नये चला सांगून जातोय का. प्रभू रामचंद्र भगवंताच्या पायाला एकाशी एक शिळा लागली. त्या शिळेतून काय निघाला तुम्हाला? आईलेचा उद्धार झाला. यात काय नवल आहे? नवल आहे. अरे भगवंताकडे पाहिलं कृतुम आणि अन्यथा कृतुम ज्यांच्याकडे शक्ती आहे तो परमात्मा काय करणार नाही? ते काय करणार नाही? महाराज राजाचा रंग करील, रंगाचा राजा करील. अरे दगडातली बाई शिळा कशी निर्माण करणार नाही? त्याच्यात काहीच नवल नाही. नाही सांगून जातोय का. कपिकुळाचा उद्धार केला, अनेकाला वैकुंठाला धाडलं. माझ्या प्रभू रामचंद्र भगवंताच्या हातानं शिळा करली नाही, तीच शिळा माझ्या भगवंताच्या नावानं शिकली. तुझ्या नावानं महिमा
नशा येते आणि काय होईल ते सांगता येत नाही असं काही जास्त नका तुझ्या नावाचं मोहिमो तुम्हाला का आवाज काढा म्हणाला कशाला बोलणार ते लई प्रत्येक करावं लागते लई घासावं लागते अगो सांगतो तुम्हाला काही बी नशिबाने घडत काही बी नशिबाने घडत पण मदन वाजवण्याची कला गाण्याची कला नशिबाने कधीच भेटत नाही ती आत्मसात करावी लागते आमच्या गावातले राजपाल महाराज त्याचं नातू रणजित महाराज जाऊ द्या बाहेर पाणी पडलं थोडा वेळ लागलं तर लागू दे की काय होला नाही करत ते नातू आहे 3 वर्ष आळंदीला राहिले 4 मृदंग फोडलं गावातले 2 फोडलं बापाने घेऊन दिले आणि 2 फोडलं तरी त्याला अजून भाग्यमत्ता येईच ना दुखतय खुब्या बायका मोडला नाही म्हणून मी एवढं बापाला खर्च 4 मृदंग फोडण्यापेक्षा कला नशिबाने येत नाही या कलेला आत्मसात करावं लागतं महाराज त्यावेळेस मात्र ती कला आल्याशिवाय नाही चला मी नामाचं सांगत होतो एवढा मोठा नावाचा महिमा ज्या भगवंताच्या हाताने शिळा तर देणार त्या भगवंताच्या नामानं शिळा तरते म्हणजे हे नाम सर्वोच्च कोटीचा आहे तुकोबारा सांगतात हे सोपं सुद्धा आहे ते सोपं कसं अभंगाच्या पहिल्या चरणात नाम संकीर्तन पण हे हिरे वटी द्यायचे एका सप्ताची 10,000ची हिरी येते
सुकाळ नाही कोण बरे म्हणजे महाराज नाम संकीर्तन महाराज तुम्ही अंगात यायचीच घरी वाचू राहू बघा काही सुधारणार नाही मला नाही भानगडीत पडू नका बरे माझ्या पुढं माणसं येत म्हणजे गडी कोण बरे बाया म्हणजे डोराव का सुंदर सुंदर पतंग वाजवला रणजित महाराज नाम संकीर्तन साधन नामाची उच्च बुरी आहे उच्च पातळी आहे नाम एवढं श्रेष्ठ आहे नाम श्रेष्ठ असून सुद्धा कलियुगामध्ये घेण्यासाठी सोपं आहे तुम्हाला सांगतात कसं सोपं फक्त सांगतो कीर्तन सोडून महाराज एवढं काय झालं यज्ञ आरंभ केला आणि यज्ञ आरंभ केल्यानंतर तो यज्ञच लयाला जात नव्हता पूर्ण तो कोणा जात नव्हता पूर्ण होत नव्हता सोप्या भाषेमध्ये सांगून जातो बरेच दिवस झाले पण पाची पांडवांना विचार पडला आपण एवढे शूरवीर आहोत आपल्या हाताने काहीच चुकलं ज्याचं चुकते कसं बोलला गेला त्याच सांगणार असतो एवढे आपण धर्मीय आहोत एवढे शिकलेले आहोत सुशिक्षित आहोत नाही देवच आपल्या घरी राहतो एवढे पवित्र आपण आहोत तरी आपल्या हातानं यज्ञ पूर्णत्वाला जात नाही काय कारण असेल बाबा असं वाटलं भगवंताकडे जाऊन विचारलं सर्वांनी पाच जणांनी पाची पांडवांनी देवा बरेच दिवस झाला आम्ही हा यज्ञ पूर्ण करायला पाहिलो पण यज्ञ पूर्ण जात नाही याला काय करावं लागते सांगा देवाने सांगितलं तुमचा यज्ञ पूर्ण तुम्हाला जात नसेल तर आमच्या ठिकाणी आमच्या ऋषी तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही असं का सांगाला आमच्या ठिकाणी काम करूशी तुम्हाला ते नाव ठिकाणाचं नाव पाठ नाही का त्या ऋषीचं नाव पाठ नाही का असले कसले अर्ध्या ज्ञानाचे महाराज तुम्ही झाला हो असं तुम्ही विचारसाल रणजित महाराज मला थोडंसं काही येणं गेले की रणजित महाराजांकडे जावं लागतं बरं काही इमानदारीनं सांगतो मी माझे गुरु म्हणलं तर मी माझ्याहून जरी लहान असते पण ज्ञानाला मोठे आहेत लक्षात ठेवा मला तर काहीच कशातच काही सुधारणा गेलं डोळे असून जर ग्रंथात भेटणं गेलं की रणजित महाराजाला कसं पाठ असेल आणि काहीच आपण नाही गेले की मला रणजित महाराजा कपडा लागतं रणजित महाराजाला फोन लावलो महाराज म्हणले मला सगळे वेगळे ह्याचाच ठाव लागला गेला रणजित महाराजाला मागायला सरकलो 10,000 रुपयाच्या महाराजाला विचारलो 50,000 रुपये फीस घेणाऱ्या महाराजाला विचारलो महाराज या ऋषीचं नाव काय आणि तो ऋषी कुण्या ठिकाणी होता त्या महाराजाने सांगितलं महाराज आमचा वेळ वाया घालून मला सांगता येणार कुठं म्हणलं ती त्या ऋषीचं बी नाव कदा बी येणार गेलं 50,000 वाल्या माझा महाराजाचा आता आम्ही तर महाराजाची कुस्ती पैलवान आहोत महाराज मलाही माहित नाही म्हणून सांगतो का हा असं निश्चय मला सांगून दाखवलं कचकच करायचं नाही चला देवाने सांगितलं त्या फळाला जागी ऋषी आणि त्या ऋषीला घेऊन यावं लागलं धर्माला सांगितलं मी जाऊन येतो त्या ऋषीला घेऊन येतो धर्मराजा निघाले ज्या वनामध्ये ऋषी बसलेले त्या ठिकाणी ऋषी बसले त्या ऋषीच्या पर्णकुटीच्या बाहेर गेले मध्ये ऋषी जप करत होता आणि जप करत असताना बाहेरून धर्मराजानं हाक मारली महाराज ऋषी महाराज माझा तपश्चर्या भंग करणार येणार मनामध्ये कोणाला रे कोणी नाही म्हणला मी पांडवाचा पुत्र मला धर्म म्हणते आत्तापासून माझ्या हाताने काहीच अधर्म घडला नाही मग तुझं म्हणणं काय चला आमचा यज्ञ पूर्णत्वाला जात नाही देवाला तुम्हाला बोलवायला पाठवलंय आता ह्याच्या आज्ञा नाही तर नाही देवाला पाठवलंय म्हणजे तिथं ऋषी जावं का नाही कसं वाटतंय ऑप्शन कसं वाटतंय देवाला तर म्हणलं नाही ह्याला म्हणला देवाच्या बापाने सांगितलं तरी येणार मग केव्हा येतो ह्याला म्हणलं केव्हा येतो असं चाबरं बोललं ज्याच्या हातातून 100 यज्ञ पूर्ण झाले त्याच्या संगीताच्या खालच्या माणसासोबत येणार बंद झालं आता ह्याच्या शेकडो जाम फुटला महाराज धर्मराजाच्या एकच यज्ञ पूर्ण होत नाही ह्याला 100 यज्ञाचं पुण्य मिळाले सांगतो
नामाची साधना सोपी का सांगतो कीर्तन संपवतो. आता 100 यज्ञाचं पुण्य कुठून आलं? त्याला प्रधानच कुठला महाराज तर सांगितलं तुमच्या पाया पडतो, हात जोडलास, पाया पडलास ना, जीव दिलास तर मी तुझ्या सोबत येत नाही. ज्यांचे 100 यज्ञाचं पूर्ण ज्यांच्याकडे पूर्ण आहे मी त्याच्यावरच येतो, दुसरा एरवी सोबत कोणासोबत येत नाही म्हणल्या धर्मराजा 100च्या स्पीडनं सुटला. काय झालं धर्मा? म्हातारली ठीच आहे म्हणलं ते का येणार म्हणलं का बरं येणार म्हणलं? देवानं बोलावले म्हणायचे तास. मी असं म्हणलो देवाच्या बापानं बोललं तरी याला जा म्हणलो. 100 यज्ञ ज्याच्या हातानं पूर्ण झाले त्याच्यावरच येतो म्हणलाले. भीमाला अर्जुनाला राग आला, मी धनुर्विद्येमध्ये पारंगत आहे म्हणला. नाही आला ना त्याला बाळाला धाक दे कुणी तर उडवा म्हणला. ठीक आहे केलं. अर्जुनानं सांगितलं महाराज कर्णकुटीच्या बाहेर या. येत नाही का? 100 यज्ञ तुझ्या हाताला पूर्ण झालेत का? 100 यज्ञाचं तुझ्याकडे पुण्य आहे का? त्यानं सांगितलं नाही. नाही तर आलेल्या रस्त्यानं जा. काहीच चाललं नाही, आलेल्या रस्त्यानं परत गेला महाराज. असं भीम दादा आला, कद्याचा धाक टाकला समजेत शरीपाचीच्या पश्चिम भाऊ आले महाराज. आमच्या द्रौपदी आई साहेबांना म्हणल्या होय होय त्याच्यावर द्रौपदी आई साहेब म्हणाल्या होय हो वन चान्स. आताच्या बाया वन चान्स मागत नाही. कमी हो बाबा कमी हो, सोडतो पाणी कमी व्हायला तयार नाही. वन चान्स हे म्हणला एवढे शूरवीर आम्ही 4-5 भाऊ गेलो तर ती येत नाही म्हातारा तुझ्याला काय येते? तुमच्या का बापाचं दुगडाला जाऊन तर बोल दे की जाऊन तरी दे तुमच्या बाबा 5-6 जणांना म्हणले जा बाबा तुझ्या मनाचं तू कर. तुमच्या द्रौपदी आई साहेब जास्तीला पुरावून त्या ऋषीकडे निघाल्या. त्या दोघांच्या मधला कमीत कमी किती अंतरापर्यंत महाराज 1000 किलोमीटर अंतर होतं. आणि ज्यावेळेस आमच्या द्रौपदी आई साहेब निघाल्या त्यावेळेस पाऊल उचललं की कृष्ण म्हणायच्या, पाऊल उचललं की कृष्ण म्हणायच्या, पाऊल उचलून ठेवला की कृष्ण म्हणायच्या. असं म्हणत 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 त्या पर्णकुटी जवळ गेल्या आणि बाहेर पर्णकुटीच्या गेल्या बांगड्याचा आवाज आला. आतल्या ऋषीने विचारलं कोण आहे? माझ्या पर्णकुटी समोर आत्तापासून कुण्या बाईला धाडस यायचं धाडस केलं नाही. बांगड्याचा आवाज येतोय कोण आहे बाहेर? आणि सांगितलं मी पाची पांडवांची पत्नी आहे, द्रौपद राजाची कन्या आहे. कशाला आलीस माय? काही नाही महाराज मी तुम्हाला घेऊन इथून न्यायला आमच्या घरात यज्ञाकडे नेण्यासाठी आलेली आहे. मग मी असा तसा नाही, असा येणार नाही. द्रौपदी आई साहेबांनी विचारलं काय येत नाही? त्याने सांगितलं मला 100 यज्ञाचं पुण्य ज्याच्या हातामध्ये आहे त्याच्याकडूनच मी त्याच्या सोबतच येणारा माणूस आहे, अन्यथा एरवी माणसासोबत मी येणारा माणूस नाही. मी ऋषी नाही म्हणल्या द्रौपदी आई साहेबांनी सांगितलं महाराज तुम्हाला 100 यज्ञाचं पुण्य पाहिजे का 1 कोटी यज्ञाचं पुण्य पाहिजे? त्यावेळेस द्रौपदी आई साहेबांना ऋषीने सांगितलं मला 100 कोटी यज्ञाचं पुण्य नको, फक्त 100 यज्ञाचं पुण्य दे. द्रौपदी आई साहेब सांगायला लागल्या किती कोटी आणि किती यज्ञ रणजित महाराज? Thank you.
द्रुपदी आई साहेबांनी सांगितलं महाराज 100 यज्ञाचं पुण्य पाहिजे का 1,00,000 यज्ञाचं पाहिजे का 1 कोटी यज्ञाचं पुण्य पाहिजे. त्यावेळेस तो ऋषी खूर फुरून बाहेर आला. पण आई साहेबांना विचारला एवढं पुण्य तुझं कशामुळे घडलं. तिनं सांगितलं महाराज ज्यावेळेस माझे पती येत होते तुम्हाला न्यायला त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये एकच संशय वाटायचा ऋषी येतील का नाही ऋषी येतील का नाही ऋषी येतील का नाही. देवाचं नाव सोडून दिलं वाया येणं झाड हरी उगाच चिंता करत बसले. 500 जणांनाही तुम्ही आले नाही. पण ज्या मार्गस्थावर ज्या ठिकाणाहून मी निघाले त्या ठिकाणापासून 1 पाऊल उचलला कृष्ण म्हणाले. दुसरा पाऊल उचलला कृष्ण म्हणाले. असे 1000 पाऊल उचलित आले. कृष्ण 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 म्हणाले. तुकोबाराय सांगतात नाम घेता वाट चाले आणि यज्ञ पाऊला पाऊली. अरे एवढं मोठं यज्ञ करण्यासाठी प्रत्येकाला प्रतिबंध आहे. पण नाम यज्ञ करण्यासाठी सोपा मार्ग तुकोबाराय सांगतात. म्हणून हा मार्ग सोपा कळला. हा मार्ग सोपा तुकोबाराय सांगतात. या मार्गाने जाऊन तुम्ही जर यज्ञाचं पुण्य कमवलं तुम्ही जर भगवंताची प्राप्ती केला तुमच्या अनेक जन्माचं पाप जळून गेल्याशिवाय भस्म झाल्याशिवाय राहणार नाही. जळतील पापे आणि या नाम साधनेचं प्रतिफल काय असेल तर एक जळतील पापे जन्मनी करीते. आता पाप किती सांगून जातो 11 वाजून 10 मिनिट झालेले आहेत. बाकीचे 20 मिनिट पाप सांगतो तिथं खल्लास करतो. शेला समाप्ती करत असतो. पाप सांगतो किती पाप किती पाप 2 छटा काढता किलो 2 किलो पापाचे किती प्रकार महाराज. शारीरिक पाप वाचिक पाप मानसिक पाप 3च पाप सांगतो. पाप आहे 3च पाप सांगतो. कोणते नाही का शरीराला होणारं पाप